आरोपांना ठाम उत्तर. वडगाव पानच्या दत्तधाम सरकारमध्ये साधना सेवेचा प्रभाव. संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथील दत्तधाम सरकार व दत्त दिगंबर सेवाभावी संस्थेमध्ये सुरू असलेल्या आध्यात्मिक उपक्रमांमुळे भाविकांना मानसिक शांती मिळत असल्याचा अनुभव मोठ्या संख्येने भाविक व्यक्त करत आहेत. प्रार्थना, ध्यानधारणा आणि सकारात्मक विचारांच्या माध्यमातून तणावमुक्त जीवनाचा संदेश येथे दिला जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. येथे भेट देणाऱ्या भाविकांनी सांगितले की नियमित साधना आणि संकल्प केल्याने मन स्थिर होते व जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. दत्तधाममध्ये आल्यावर मानसिक समाधान मिळते अशी भावना अनेकांनी व्यक्त केली. या ठिकाणी 24 तास अन्नदानाची सेवा अखंडपणे सुरू असून कोणतेही शुल्क न घेता राहण्याची सोय तसेच मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. त्यामुळे ग्रामीण तसेच बाहेरील भागातून येणाऱ्या भाविकांसाठी हे ठिकाण आधार केंद्र ठरत आहे. काही भाविकांनी व्यसनमुक्तीसाठी येथे मिळालेला आध्यात्मिक आधार महत्त्वाचा ठरल्याचे सांगितले. प्रार्थना व ध्यानाच्या माध्यमातून जीवनात सकारात्मक बदल घडवल्याचा अनुभव त्यांनी व्यक्त केला. काहींनी आरोग्यविषयक अडचणींवर मानसिक बळ मिळाल्याचेही नमूद केले. दरम्यान संस्थेवर करण्यात आलेल्या अंधश्रद्धेच्या आरोपांबाबत परमपूज्य गडगे महाराज यांनी स्पष्ट शब्दात प्रतिक्रिया देत आरोप फेटाळले. येथे कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवली जात नाही. फक्त आध्यात्मिक साधना, समाजसेवा आणि सकारात्मक विचारांचा प्रसार केला जातो असेही त्यांनी सांगितले. महाराज पुढे म्हणाले की मानसिक शांतता आणि आध्यात्मिक विकास हेच आमचे ध्येय आहे. प्रत्येक व्यक्तीने स्वतःची ओळख करून घेत सकारात्मक जीवन जगावे यासाठी आम्ही मार्गदर्शन करतो. आईवडिलांची सेवा, सामाजिक बांधिलकी आणि नैतिक मूल्यांचे पालन यावरही येथे विशेष भर दिला जातो. एकूणच वडगाव पान येथील दत्तधाम सरकार हे श्रद्धा, सेवा आणि मानसिक समाधानाचे केंद्र म्हणून ओळख निर्माण करत असून भाविकांचा वाढता विश्वास यावर शिक्कामोर्तब करत आहे. श्री गुरुदेव दत्त. सर्वात महत्त्वाचं, माझा जन्म जो आहे तो इथे दत्तधाममध्ये झालेला आहे. माझा जन्म झाल्यापासून जिथं मंदिर बांधलेलं आहे, वयाच्या 12व्या वर्षापासून मी त्याच जाग्यावरती साधना केलेली आहे. तिथं आजही माझी साधनेची जागा आहे, तळघर आहे. वयाच्या 13व्या वर्षी माझं 14 तासाचं पद्मासन होतं. आता माझं वय आहे 53 ते 54 वर्ष वय आहे. जन्म झाल्यापासून मी इथंच सेवा करत आहे. 32 ते 35 वर्षापासून अन्नदान चालू आहे. 24 तास अन्नदान चालतं. 7 दिवस राहण्याची पण सोय करत असतो. त्याच्यासाठीही एकही रुपया खर्च येत नाही. जी सेवा माझ्या पद्धतीने जेवढी होईल मी तेवढी करीत असतो. सनातन धर्माचं पालन मी करीत असतो. इथे आल्यानंतर सेवा करायला सांगितली. ज्या माता पित्यांनी तुला जन्म दिलेला आहे, ज्या माता पित्यांनी तुला बोटाला धरून चालायचा शिकवलेला आहे, त्या माता पित्यांची सेवा कर. ही आज्ञा माझी पहिली असती. प्रार्थना असती, शरीर शुद्धी असती, 7 चक्रांची शुद्धी असती, ध्यान साधना असती, संकल्प असतो. हा संकल्प म्हणजे पुरातन काळातील आहे. 300 वर्षापूर्वी हे चालत असायचं. हवन चालतं, यज्ञ चालतात, पूजन चालतं, पंचसुक्तांचा अभिषेक दत्तधाम मध्ये चालत असतो. इथे आल्यानंतर मी कुणाही पैसे घेत नाही. गोमातेची सेवा करा ही प्रत्येकाला मी सांगत असतो. सनातन धर्माचं आपण पालन केलंच पाहिजे. आपल्या दत्तधाम मध्ये हजारो नाही तर लाखो लोक येत असतात. ते कशासाठी येत असतात? फक्त औषधी घेण्यासाठी येत नसतात. इथे आल्यानंतर जी काही शरीरामध्ये आजार रूपी स्मृती असेल, मनामध्ये जी काही ऑपरेशन रूपी स्मृती मनामध्ये बसलेली असेल, किंवा आत्महत्या रूपी एखाद्याच्या मनामध्ये स्मृती बसलेली असेल, ती स्मृती ध्यानाच्या साह्याने नष्ट केल्या जाते. म्हणजेच आपल्या दत्तधाम मध्ये आजारच नाही नष्ट केल्या जात, तर आजारांची स्मृती नष्ट केल्या जाते. आजार तर कुठेही जातील, औषध कुठेही भेटल, डॉक्टर त्रिभुवनामध्ये सगळीकडे, पण इथं लाखात काय येतात? हा प्रश्न मोठा आहे. स्वतः कोण आहे स्वतःची स्वतः ओळख केली जाते. परमात्मा आहे तर तो कुठे आहे? तो हृदयामध्ये आहे. त्याची जाणीव त्याला करून दिली जाते. मन म्हणजे काय आपलं, बुद्धी म्हणजे काय आपली, इंद्रिय म्हणजे काय, त्याची ओळख आपण करून देत असतो. आणि त्यासाठी आपल्या दत्तधाम मध्ये
हजारो नहीं तर लाखों लोक येत असतात। नमस्ते, मेरा नाम नीलिमा मल्लाडी है। मैं बम्बई से आई हूँ। तो हम लोग अगस्त महीने से आ रहे हैं। सितंबर में 4 तारीख को मेरा ऑपरेशन का डेट फिक्स हो गया था। तो मेरे सामने फ्लैट वाली बोली कि मैं इधर गई दत्तधाम में, तो मेरे को अच्छा हुआ ऑपरेशन नहीं करने करके मेरे को इधर लेके आई। तो मैं इधर आने के बाद में 1 महीने का दवाई लिया, तो मैं स्टूल में बैठ के खाना चाय बनाने का खाना बनाने का स्टूल में बैठती थी। 15 दिन का दवाई से मैं खुद खड़ी होके मैं बर्तन वाली को भी निकाल के मैं खुद बर्तन करने लगी। तो मेरे को बहुत अच्छा लगा और मन का भी इतना शांति लगा एक संकल्प करने से। फिर नेक्स्ट मंथ मैं हस्बैंड को लेके आई, तभी संकल्प कुछ नहीं था। शनिवार को आया, हम लोग को मालूम नहीं है, शुक्रवार रात को आए थे। तो दवाई लेके गई, तो मेरे को अभी ऑपरेशन का जरूरत नहीं, मेरे को चलने को भी नहीं होता था। वो गेट मंदिर से इधर आने के लिए मेरे को पकड़ के चला के लेके आए थे। लेकिन अभी मैं रेलवे स्टेशन का सीढ़ियाँ चढ़ रही हूँ, महालक्ष्मी मंदिर जाके, ऐसा अभी कुछ प्रॉब्लम नहीं है। हम लोग से पैसा नहीं, खाली दवाई का पैसा लेते हैं इधर, लेकिन संकल्प करने से हम लोग को शांति होते। महाराज जो भी बोलते अच्छा लगते, मन का शांति होती है। हम लोग ध्यान अभी सुबह से जो शाम तक होते हैं वो सब हम लोग को बहुत अच्छा लगता है। CFA 2 साल फेल हो गया था वो सेकंड लेवल में, तो उसने इधर में संकल्प करने के बाद उसका सेकंड लेवल क्लियर हो गया। अभी 3rd लेवल का वो एग्जाम दे मी बेबी भीमराव देशमुख करंजनवरून आलेली आहे आणि माझ्या बहिणीचा मुलगा आहे ना, प्रॉब्लेम होता। मी त्याला असंच इथं घेऊन आले आणि त्यांना सांगितलं का याचा असा असा प्रॉब्लेम, पण याच्या लग्नाला 10 वर्ष झाले, याला मूल बाळ नाही। त्यावेळेस महाराजांनी सांगितलं होईल होईल, मुलगाच होईल। आणि त्याला 10 वर्षानंतर मुलगा झाला। आज तो मुलगा 5 महिन्याचा आहे आणि आता माझे आज आहे ना पाय खूप दुखत होते आणि मला डॉक्टरांनी दोन्ही फुफ्फुसांमध्ये गोळ्या सांगितल्या। मग मी आज परत इथं आले गोळ्या घ्यायला, औषधं घ्यायला। म्हणजे खूप छान छान अनुभव आहे त्यांचे। पण त्याचं ते होऊन मुलगा पण झाला 10 वर्षांनी। आमचे नातेवाईक पण सगळे खूप कौतुक करतात का मावशी असावी ताशी बुवा, आणि कुठे गेला आम्हालाही सांगा, ते पण येतात इकडं। माझं नाव गजानन पवार, गाव परभणी जिल्हा जिंतूर तालुका अंगलगाव। माझ्या बायकोचा हात दुखत होता, भरपूर ठिकाणी प्रयत्न केले, दवाखान्यात खूप खर्च केला, पण काही फरक पडला नव्हता। पण इथं आल्याच्या नंतर प्रार्थना केली, संकल्प केला आणि माझ्या बायकोला फरक पडला। माझं विठ्ठल देवराव जाधव, मी परभणी तालुका मानवतून आलेला आहे। आमच्या मिसेसला आम्ही मुंबईपर्यंत नेलं, पण काही फरक पडला नाही। आम्हाला कळालं की इथं फ्रीमध्ये सगळ्या गोष्टी होतात। आम्ही त्या श्रद्धेने इथपर्यंत आलो। आम्ही काल मुक्कामी आलेलो आहे। कालपासून आम्हाला 1 रुपयाही लागलेला नाही। जेवण काल बी रात्री फ्री होतं, आज दुपारी फ्री होतं। आंघोळी गरम पाणीने आंघोळ होती, बाकी काही रुपया लागलेला नाही। आमच्याकडून काय 10 रुपये कोणी मागितलेले नाही, सगळं फ्रीमध्ये होतं। वरती जात नव्हता, हे असा हात आहे ना, असा जातच नव्हता, हे असता पूर्ण आता इथपर्यंत चालला। 6 महिने झाले याला, ते काय असा हातच नाही। मला असा हात लावून त्याला असं घ्यायचं आणि असं खाली करायचं होतं। आता एकदम रिलॅक्स झालाय, मला असं काही वाटतच नाही याच्यात काय राहिलंय म्हणून। प्रार्थना केली, संकल्प केला, सकाळपासून जे सांगितली विद्या इथं बसल्या बसल्या ते केले, त्याच्यामुळे माझा हात एकदम मोकळा झालेला आहे। संजय रामचंद्र बिशे, राहणारा होळ, तालुका बारामती, जिल्हा पुणे। माझ्या मिसेसला आता कॅन्सरचं 2 महिने चालू होतं। हे आलेलं मी 5 दिवस झालो, मी बुधवारी आलो। या साधना संकल्प भरपूर केली, त्याच्यापासून माझ्या मंडळीला भरपूर फरक पडला। औषध घेतली, ज्या दिवशी औषध घेतली ती 2 वाजता गुरुवारी तशी दिली। आता तिचं ब्लडिंग 70% थांबलेलं आहे। ब्लडिंग कॅन्सरचं तिला केमो करा सांगितलं होतं, फिल्ट्रेशन करा म्हणलं होते, पण ती पेशंटची ताकद तशी नसल्यामुळे आम्ही केमो फिल्ट्रेशन काय केलं नाही। त्याच्यामुळे इथं आम्ही डायरेक्ट आलो, तर आम्हाला 70% फरक पडलाय 5 दिवसात। गडगे महाराजांच्या कृपेने, आपल्या संकल्पाने आणि कृपेने त्यांच्या चांगला आम्हाला आशीर्वाद मिळाला आहे। बीड जिल्ह्यातून 12 महिने झालं येतो। माझे बायको, माझं पोरग, माझ्या पोरात पूर्ण आताडे सडले होते, दारू पिऊन त्याला कुठल्या दवाखान्यात घेत नव्हते। इथं आला तो फ्रेश झाला, तो गाडीवर जातो, आपला धंदा पाणी बघायला लागला। मला बी दम लागत होता, गुडघे दुखत होते, मी सुद्धा फ्रेश झालो। माझ्या बायकोला बी तोंड वाचत नव्हतं, ते कशाने पुड्या पाड्या खाऊन, खरं सांगायचं म्हणजे ती सुद्धा फ्रेश झाली। 12 महिने झालं बंद केले ते, नाही अजिबात नाही। सुनील भवनराव कुलते, संभाजीनगर जिल्हा। आमची खूप सकाळपासून दारू सुरू व्हायची, सकाळी 7 वाजल्यापासून तर दिवसभर। तर ही आम्ही 12 महिने झाले आम्हाला सोडून। ही
एकही थेंब सुद्धा घेतलेला नाही 12 महिने. ते एवढा आम्हाला फरक पडला. इतर आम्हाला मित्राला आणलं, पाहुण्या रावळ्यांना आणलं, एवढं फरक पडला. म्हणजे त्याच्यातून मुक्त झाले. लोकांना आम्ही सांगतो त्यात 100% फरक आहे. मी बी घेऊन आलो, आम्ही त्याच्यामध्ये बी आलो, दर्शनाला बी आलो. एकदम रिझल्ट बी चांगला आहे. इतर काही खर्च लागला नाही. जेवायची सोय फ्री आहे, आंघोळीची राहायची ते पूर्ण फ्री आहे. इतर पैसे कुणी त्यांनी मध्ये मागितलेले बी नाहीये. भागवत कारभारी खांबे माली पारगा तालुका माजलगाव जिल्हा बीड. मला पायाने चालता येत नव्हतं म्हणताना मी आलेलो होतो. मला फरक पडला.